कामचुकार शिक्षकांच्या बदलीसाठी गावकऱ्यांचे उपोषण. बुलढाण्याच्या चिखली तालुक्यातील मंगरुळ नवघरे इथं 12वी पर्यंत जिल्हा परिषदेची शाळा आहे. मात्र या ठिकाणी कार्यरत असलेले शिक्षक अकार्यक्षम आणि कामचुकार असल्याचा आरोप गावकरी करत आहेत. शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता ढासळत असल्यानं अनेक पालक आपल्या पाल्यांना दुसऱ्या शाळेमध्ये घालत आहेत. या संदर्भात शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील करण्यात आली आहे. त्यामुळे या ठिकाणी कार्यरत असलेल्या 5 शिक्षकांची तातडीनं बदली करून त्या ठिकाणी कार्यक्षम आणि उपक्रमशील शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. या मागणीसाठी गावकऱ्यांनी गावातच उपोषणाला सुरुवात केली आहे. या ठिकाणी तुमच्या काय मागण्या आहेत? आमच्या एवढ्याच मागण्या आहेत की आम्हाला हे जे कामचुकार शिक्षक हे इथून घालवण्यात यावे. इथे नवीन चांगले शिक्षक, उपक्रमशील शिक्षक आणावे, एवढीच आमची मागणी आहे. या मागण्या पूर्ण न झाल्यास या मागण्याने पूर्ण न झाल्यास आम्ही आता सध्याच आमरण उपोषणासाठी बसलेलोच आहे. जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाहीये. कामचुकारपणा नेमका म्हणजे काय, कोणता काम? कामचुकारपणा म्हणजे याच्यावरून आमच्या शाळेची पूर्ण शैक्षणिक गुणवत्ता जी आहे ती पूर्ण ढासळलेली आहे. ती ढासळली याच्यासाठी की आमच्या मागच्या वर्षी तरी म्हणजे सगळ्या परीक्षांमध्ये पोरं काहीतरी प्रमाणात पास झाले होते, पण या वर्षाच्या सत्रात त्यांचं पूर्णच्या पूर्ण पोरं शिष्यवृत्तीमध्ये पूर्ण नापास झालेत. MMS मध्ये त्यांचे म्हणजे पात्र एकही झालेला नाही. दुसरी गोष्ट, यांनी कोणतंच शाळेतलं जे कोणते कार्य असतात ते कोणतेही योग्य केलेले नाहीत की बाबा खेळामध्ये, तुमच्या या विज्ञान प्रदर्शनामध्ये, या सगळ्या गोष्टींमध्ये सहभाग शून्य यांचा. त्याच्यानंतर मागच्या वर्षी आम्ही स्वतः गावकऱ्यांजवळ फिरून, आम्ही यांच्यासोबत फिरून, हे तर आमच्यासोबत नव्हतेच, आम्ही फिरलो आमची शाळा म्हणून, आणि आम्ही जवळजवळ 350 मुलांचा पट इथं आम्ही आणला होता. पण आजची कंडिशन अशी आहे की आज यांनी ती शैक्षणिक गुणवत्ता इतकी ढासळून टाकली की इथून आमच्या प्रायमरीमधले जे 4थीतले मुलं आहेत त्यांचे पालक एकही तिकडे जाण्यास तयार नाही आहेत. ते म्हणतात की शिक्षक जर चांगले असतील तरच आम्ही आमचे मुलं तिथं टाकणार, नाही तर टाकणार नाही. आणि म्हणून आमच्यावर ही उपोषणाची वेळ आलेली आहे. मी विकास पाटील, शिक्षणाधिकारी प्राथमिक, बुलढाणा. बरं, काय सांगसाल तुम्ही या ठिकाणी उपोषणाला गावकऱ्यांच्या 5 शिक्षकांबाबतीत जी तक्रार होती ती तक्रार आम्हाला प्राप्त झालेली आहे. तर त्याच्या संदर्भामध्ये आपण त्या शिक्षकांवर कारवाई पण प्रस्तावित केलेली आहे. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय त्याच्यावर लवकर निर्णय घेतील. मुख्य कार्यकारी अधिकारी महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार मी गावकऱ्यांना या सगळ्या बाबी अवगत करण्यासाठी इथे आलेलो होतो. गावकऱ्यांना सगळ्या बाबी समजून सांगितलेल्या आहेत. गावकरी त्यांच्यासोबत आम्ही पण आहोत. प्रत्येक विद्यार्थ्याचं शैक्षणिक सगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व विकसित करणं आपणा सर्वांची जबाबदारी आहे. जेवढी गावकऱ्यांना शाळेविषयी तळमळ आहे तेवढीच तळमळ प्रशासनाला देखील आहे. आणि या प्रक्रियेमध्ये ज्या शिक्षकांवर गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे किंवा ज्यांच्या कामाविषयी त्यांनी नाराजी केलेली आहे त्यांची ऑलरेडी चौकशी सुरू आहे. चौकशीच्या अहवालानुसार त्यांना ते ज्या प्रकारचे त्यांचे दोष सिद्ध होतील त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाईल. बरं, या ठिकाणी जे विद्यार्थ्याचं नुकसान होणार आहे त्याला जिम्मेदार कोण असेल? ते विद्यार्थ्याचं नुकसान व्हायचं काही कारण नाहीये, कारण ते शिक्षक ऑलरेडी कामावर होते. ते आजपासून रजेवर गेलेले आहेत आणि इतर सगळे शिक्षक उपस्थित आहेत. या शाळेमध्ये जेवढी पदं मंजूर आहेत तेवढे शिक्षक कार्यरत आहेत. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायचं काही कारण नाही. पालक वर्गांचं मत आहे की या ठिकाणी आम्ही आता ऍडमिशन घेणार नाही. मी पालकांना सांगितलं 5वी ते 4थी मंगरुळ नवघरे जी प्राथमिक शाळा आहे, ही प्राथमिक शाळा आज जिल्ह्यात काय राज्यात तिनं नावलौकिक प्राप्त केलेलं आहे. आणि त्या ठिकाणी 4थीत मध्ये जे विद्यार्थी पास झालेले आहेत, 5वी मध्ये इकडे चव्हाण नावाचे शिक्षक आहेत. चव्हाण नावाच्या शिक्षकांविषयी गावकऱ्यांचा किंवा जे उपोषणाला बसले मंडळी त्यांचा काही रोष नाही आहे. त्याच्यामुळे मी गावकऱ्यांना आता विनंती केली की त्यांनी 5वीचे सगळे प्रवेश तात्काळ करून घ्यावेत. मी पालकांनाही विनंती करतो की त्यांनी तात्काळ आपले प्रवेश करून घ्यावेत. धन्यवाद. या शाळेवर साधी मराठी शिक्षकांना वाचता येत नाही, त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन? त्याबाबत आपण आता 3 सदस्यीय चौकशी समिती नेमू. आपण ज्या काही बाबी असतील त्या सगळ्या बाबी चौकशीत निष्पन्न होतील.